गणेश मंडळ आणि गणेश भक्त आपल्या बाप्पासाठी आकर्षक अशी सजावट करतात आणि ही सजावट आणि बाप्पाचं मनमोहक रूप पाहण्यासाठी सर्वच ठिकाणी गणेश भक्त गर्दी करतात। तर आजही आपण अशाच बाप्पासाठीच्या आकर्षक सजावटींचा आणि बाप्पाच्या रूपांचा आढावा घेणार आहोत। राजा तेजूकाया गणेश मंडळ हे मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळांपैकी एक आहे। यंदा हे मंडळाचं 58वं वर्ष आहे। वेगवेगळे देखावे ही या मंडळाची खासियत आहे। यावर्षी तेजूकाया मंडळानं कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवली आहे। यावर्षी महाराष्ट्राच्या संत परंपरेचा देखावाही सादर करण्यात आलाय आणि याच संपूर्ण देखाव्याचा आणि सजावटीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार यांनी। सोबत आहेत सर, काय सांगाल यंदाचे जे वैशिष्ट्य आहे मूर्तीचं? यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे की 58 वर्षे आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही 2019 पासूनच ही कागदाच्या गद्याची आम्ही मूर्ती बनवायला सुरुवात केलेली आहे आणि हे आमचं 4थं ते 5वं वर्ष आहे। परंतु ह्या वर्षी आम्ही राजेंद्र यांच्या कल्पनेतून गणपती आहे, पण गणपती विठ्ठलाचा अवतार घेतलेला आहे आणि या विठ्ठलाच्या अवतारामध्ये त्याचे जे संत आहेत म्हणजे तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, त्यानंतर गौरव धनाबाई असेल, पुंडलिक असेल, म्हणजे संतांचा संपूर्ण संत या ठिकाणी विठोबाच्या चरणी त्यांनी बसवलेले आहेत। प्रत्येकाची मुवमेंट या ठिकाणी चालू आहे। आपल्या माध्यमातून मला संपूर्ण गणेश भक्तांना सांगायचं आहे की ही कागदाची लद्याची मूर्ती ही आम्ही बनवली, हा आमचा वैयक्तिक भाग नसून हा पर्यावरणाचा भाग आहे आणि तो आपण पर्यावरण सांभाळायला पाहिजे। या दृष्टिकोनातून प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी जातीने इथे लक्ष देत असतो। इथे प्लास्टिकच्या बाटल्या आम्ही पाडायला देत नाही, काहीच आहे। म्हणजे पर्यावरण म्हटलं तर त्या भागामध्ये आम्ही एक मत झालेलो आहोत। तर माझा एक संदेश आहे की कुठल्याही प्रकारे बाकीच्या मंडळांनी जर आपण निर्णय घेतला तर सर्वांनी त्याचा खारीचा वाटा उचलून आपण पर्यावरणाला आपण जिद्दीने बाजूला करून पर्यावरण करू शकतो असं एक आपण मनामध्ये जिद्द झाला पाहिजे आणि त्याच पद्धतीत यावरची राजेंद्र यांच्या कल्पनेतून ही साकारलेली मूर्ती आपण आपल्या समोर बघता की प्लॅस्टरची गणपती आहे ते कागदाच्या लद्याची गणपती, हा प्रश्न गणपतीच्या गणेश भक्तांना निर्माण होतो। तर आपल्या मानदेय म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की सर्व गणेश भक्तांनी ते दर्शन घ्या। नक्कीच जर असं आपण बघितलं की लालबाग परळ म्हणजे गणपती बाप्पाचं माहेरघर म्हणून असं ओळखलं जातं असं यांनी सांगितलं। पर्यावरणपूरक अशा अनेक ज्या मूर्त्या बनल्या तर ते आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट असेल। कॅमेरामॅन नितीनसह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई। मुंबई शहरात मोठमोठ्या गणेश मूर्ती पाहायला मिळतात। उपनगरात सर्वात मोठी गणपतीची मूर्ती आणणारं पहिलं मंडळ म्हणजे उपनगरचा राजा। बोरिवलीच्या मागणीतील हे मंडळ उंच मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे। प्रसिद्ध मूर्तिकार विजय खातू यांच्या कन्या रेश्मा विजय खातू या उपनगरच्या राजाची सुबक आणि आकर्षक मूर्ती साकारत आल्यात। पाहुयात भक्तांचा लाडका उपनगरचा राजा नक्की कसा आहे। मुंबई शहरामध्ये गणेशोत्सवाचं एक वेगळी संस्कृती, एक वेगळं कल्चर आपल्याला बघायला मिळतं। तसंच कल्चर, ती वेगळी संस्कृती मुंबई उपनगराने सुद्धा जपण्याचा प्रयत्न केलेला आहे। उपनगरामध्ये सुद्धा लोकांची अनेक गणेशोत्सव मंडळ आहेत, ज्याला लाखो भाविक, लाखो भक्त गणेशोत्सवासाठी येत असतात। आपण उपनगरचा राजा बघतोय, मागाटने इथे हा उपनगरचा राजा मोठ्या दिमाखदार बैठकीवरती विराजमान झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। या मंडळाची यावर्षीची खासियत काय जाणून घेऊया। मंडळाचे पदाधिकारी आपल्याला बोला, गणपती बाप्पा मंगल मूर्ती। काय सांगाल उपनगरच्या राजाचं याला वेगळेपण काय आहे? मूर्ती तर खूप सुंदर आहे, पण त्याच्या मागची कहाणी काय? इथे पूर्वी आम्ही जेव्हा 25वं वर्ष आमचं केलं तर उपनगरामध्ये जसं आपल्याला मोठ्या मूर्त्या बघायच्या असतील तर आपल्याला लालबाग परळ किंवा गिरगावला जावं लागायचं। तर आम्ही म्हटलं की आपणच इकडे 25 फुटाची मूर्ती बसूया आणि लोकांना एक त्याचा एक आनंद घ्यायला दिला आम्ही लोकांना। तर आम्ही ती मूर्ती विजय खातू यांच्या कारखान्यातून बनवायला सुरुवात केली। तिथून इथे आणायला आम्हाला जवळजवळ 19 तास लागायचे। मग 4 वर्षांनी विजय खातूंनी जेव्हा इकडची पॉप्युलॅरिटी बघितली, 7 ते 8 लाख लोक दर्शन घेत आहेत असं बघितलं 10 दिवसामध्ये, त्यांनी ही मूर्ती स्वतः जागेवर बनवायला सुरुवात केली आणि आता त्यांच्या ह्याच्या पश्चातनंतर इथे त्यांची मुलगी रेश्मा विजय खातू ही स्वतः इथे येऊन ती मूर्ती बनवते।
गणपतीची आपण मोठ्या भक्तिभावाने प्रतिष्ठापना करतो, मात्र त्याच्या चरणावरती डोकं ठेवण्याचा आनंद जो असतो तो नक्कीच मोठा असतो आणि तो आनंद भक्त जे आहेत ते अनेक वेळा अनुभवतात. आणि हेच या मंडळाचं वेगळेपण आहे की बाप्पाच्या चरणावरती डोकं ठेवून आपण मनोभावे बाप्पाची प्रार्थना करू शकतो आणि बाप्पाचं डोळे भरून दर्शन घेऊ शकतो. कॅमेरा पर्सन सुरेश सावंत सोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई. मुंबईतील गणेशोत्सव हा नेहमीच भव्य दिव्य देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहे. मस्जिद बंदर येथील आझाद चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी यावर्षी प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. मंडळाचं यंदाचं हे 61वं वर्ष असून विशेष म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यावर सिद्धिविनायकाच्या मंदिरात गेल्याप्रमाणे भासतंय. मुस्लिम बहुल भागातील या गणेश मंडळात मुस्लिम बांधवही सहकार्य करतात आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी. मुंबईमध्ये गणेशोत्सवानिमित्त उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते आणि मुंबईमध्ये अनेक गणेशोत्सव मंडळ किंवा मुंबईचा गणेशोत्सव हा देखाव्यांसाठी प्रसिद्ध असलेला पाहायला मिळतोय. मी सध्या उभा आहे डोंगरी म्हणजेच मस्जिद बंदर या परिसरामध्ये आणि या परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर आझाद चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा 61वं वर्ष आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सिद्धिविनायक श्री सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवी येथील त्याची प्रतिकृती जी आहे ती या ठिकाणी साकारलेली आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्या संदर्भातली अधिकची माहिती जी आहे ती घेणार. सर नमस्कार, पुढारीमध्ये तुमचं स्वागत आहे. सिद्धिविनायकाची प्रतिकृती तुम्ही यंदाच्या वर्षी साकारलेली आहे, 61वं वर्ष. काय नेमकी विशेषता आहे मंडळाची आणि या संपूर्ण देखाव्याची? किती वर्षापासून हे आम्ही जवळजवळ हे 11 वर्ष आम्ही देखावा साकारतोय आणि आम जनतेला दादरा सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शन घेता येत नाही आहे, लाईनमध्ये उभं राहतं. पण आमच्याकडे सुलभतेने सर्वांना दर्शन मिळतं, फोटो काढायला मिळतात. आणि आमच्याकडं आम्ही गेली 60 वर्ष अविरत आम्ही दान धर्म म्हणा किंवा वैद्यकीय शैक्षणिक सर्व सोयी आमच्या मंडळातर्फे आम्ही घरोघरी म्हणा हे करतो. पाहिलं की ज्या भाविकांना श्री सिद्धिविनायकच्या प्रभादेवी येथील मंदिरात दर्शन घेता येत नाही कारण की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही गर्दी भाविकांची या गणेशोत्सवाच्या काळात असलेली पाहायला मिळते. त्यामुळे त्याच भाविकांना सुलभतेने दर्शन घेता यावं यासाठी श्री सिद्धिविनायक मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी या मंडळाकडून साकारण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश धोत्रेसह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई. बेस्ट संघटना आणि पुढारी न्यूजनं गणेशोत्सवापूर्वी माझी बेस्ट माझा हक्क आणि बेस्ट बचाव अभियान अधिकाधिक मुंबईकरांत पोहोचवावं यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांना हाक दिली होती. मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांनी या हाकेला प्रतिसाद देत बेस्ट बचाव अभियानाचे देखावे साकारलेत. कुर्ला येथील शिवशक्ती मित्रमंडळातर्फे बेस्ट बचाव अभियानाचा आकर्षक असा देखावा साकारण्यात आलाय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी. काय सांगाल? एकीकडे जी मुंबईची लाईफलाईन आपण जिला म्हणतो, दुसरी जी रक्तवाहिनी आपण खरं तर तिला म्हणतो, जी प्रत्येक गल्ली बोळ्यापर्यंत आपल्याला स्वस्तात पोहोचवते कमी दरात, मात्र ती कुठेतरी 2025 पर्यंत किंवा येत्या काही काळात बंद होण्याच्या मार्गावर आहे पूर्णपणे. असं असताना एक बेस्ट बचाव अभियान मुंबईमध्ये उभं राहिलं आणि त्या अभियानाला तुम्ही मंडळाने पाठिंबा दिलेला आहे. काय नेमकं सांगाल, कशा प्रकारचा हा देखावा सादर केलेला आहे? नमस्कार. मी पहिलं संपूर्ण मुंबईतील गणेश भक्तांना व सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला हार्दिक शुभेच्छा देतो. पहिलं या वर्षीच्या गणेशोत्सव साजरा करण्याबाबत बेस्टबद्दल बोलायचं म्हटलं तर बेस्ट समितीचे जे निमंत्रक आहेत शशांकरावजी यांनी संपूर्ण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला आव्हान केलं होतं यंदा की जी मुंबईची लाईफलाईन आहे, जीवनरेखा आहे बेस्ट, ही आता कुठेतरी उतरता काळा लागलेली आहे त्या बेस्टला. त्याबद्दल जनजागृती निर्माण व्हावी मुंबईकरांमध्ये, त्या उद्देशाने त्यांनी हे आवाहन केलं होतं संपूर्ण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला की ही बेस्टची लाईफलाईन जीवनरेखा आहे मुंबईकरांची, ती वाचली पाहिजे. त्या उद्देशाने सर्व गणेशोत्सव मंडळाने त्यांनी आवाहन केलं. त्या उद्देशाने आमच्या शिवशक्ती मित्र मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने हा उपक्रम राबवलेला आहे. नमस्कार. प्रथम मी पुढारी न्यूज चॅनलचा आभार मानतो की त्यांनी आमच्या कुर्ल्यासारख्या स्लम एरियामध्ये येऊन हा विषय दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे बस BST बंद होणार
पण त्यामध्ये मराठी माणूस हा पूर्णपणे संपणार आहे. कारण जे BSTमध्ये कामगार आहेत 80% त्यामध्ये मराठी माणूस आहे, हिंदू लोक आहेत आणि त्यामुळे ते बेरोजगार आहेत. त्यावरती सरकार हे काही लक्ष देत नाही आहे. त्यामुळे सरकारला जाग येणार का? आणि या सगळ्यातून एक प्रश्न आहे की या सगळ्यांचं अख्ख्या संपूर्ण मुंबईकरांचं साकडं हा बाप्पा ऐकणार का आणि ही मुंबईची बेस्ट वाचणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश बोयसह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई. विदर्भाचा राजा म्हणून ओळख असलेल्या सावंगी मेघे येथील गणरायासाठी आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक ग्रीन थीम ही या वर्षीची थीम आहे. गेल्या 3 दशकापासून माजी खासदार दत्ताजी मेघे यांच्या संकल्पनेतून गणरायाची स्थापना केली जाते. गणेशोत्सवात विविध समाजोपयोगी उपक्रम देखील राबवले जातात. विदर्भातील विविध जिल्ह्यातून गणेश भक्त इथे गणरायाचं दर्शन घेण्यासाठी येतात. या विदर्भाच्या राजाच्या सजावटीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज गादगे यांनी. विदर्भाचा राजा अशी सावंगी मेघे येथील गणपतीची ओळख आहे. आपण सध्या विदर्भाचा राजा असलेल्या सावंगी मेघे येथील गणेशोत्सव मंडळामध्ये आहे आणि आपण पाहू शकता भव्य दिव्य अशी आकर्षक मूर्ती येथे मांडलेली आहे. दत्ता मेघे हे 3 दशकापासून या मूर्तीची प्रतिष्ठापना करत आहे. 3 दशकाची परंपरा असलेल्या या गणेशोत्सवाला आगळीवेगळी ओळख आहे. इथे मोठा गणेशोत्सव भरतो. सोबतच यावर्षी येथे इको फ्रेंडली गणपती म्हणजे पर्यावरणपूरक थीम ठेवण्यात आली आहे. या गणेशोत्सव मंडळाचे संयोजक आहे आशिष अंजनकर. सर, काय सांगाल, कशा प्रकारचा हा गणेशोत्सव आहे, कोणकोणते उपक्रम यामध्ये घेण्यात येणार आहे? यावर्षी आपण पर्यावरणपूरक गणपतीची संकल्पना मांडली आहे. त्यामुळं पूर्ण आपण गणपतीची सजावट आणि देखावा बघत असाल सगळीकडे आपण पर्यावरणपूरक गोष्टी वापरण्यात आलेल्या आहे. या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मुलांतर्फे मूर्तिकार कॉम्पिटिशन यामध्ये मुलांनी सगळे पर्यावरणपूरक वस्तू वापरून गणपती बनवले. त्यानंतर आम्ही इथे विविध सामाजिक कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. जसे की आरोग्य शिबिर अव्याहतपणे रोज सुरू आहेत 10 दिवसही गणपतीचे. शिवाय आमच्याकडे इथे रक्तदान शिबिर, ट्री प्लांटेशन म्हणजे वृक्षारोपण आणि ऑर्फनेज म्हणजे अनाथाश्रमातल्या मुलांना आज आम्ही इथे सुविधा प्रदान करत आहोत. विदर्भातील विविध जिल्ह्यातून प्रेक्षक इथे येत असतात, गणेश भक्त येत असतात. एकूणच या गणेशोत्सवाचं महत्त्व वर्धा जिल्ह्यासाठी आगळं वेगळं असून प्रेरणादायी आहे. पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा. गणपतीचं रूप निराकार असल्याचं म्हटलं जातं. गणरायाचं असंच एक रूप साकारण्यात आलंय, ते म्हणजे अकोल्यामध्ये. अकोल्यातील मनकर्णा प्लॉट भागातल्या वीर भगतसिंग गणेश मंडळानं चक्क घरगुती भांड्यांपासून गणपती बाप्पा तयार केलाय. आपल्या स्वयंपाकघरातील दैनंदिन वापराच्या भांड्यांपासून गणपतीचं मनमोहक असं रूप साकारण्यात आलंय. सध्या भांड्यांचा बाप्पाची अकोल्यामध्ये चर्चा सुरू आहे. अकोल्यातील मूर्तिकार टिल्लू टावरी यांनी हे बाप्पाचं रूप साकारलंय. ताट, वाट्या, प्लेट्स, चमचे, पळी, काटे, ग्लास इत्यादी भांड्यांपासून या विघ्नहर्त्या गणरायाचं रूप साकारण्यात आलंय. गेल्या 55 वर्षांपासून आगळ्यावेगळ्या गणेश मूर्तींसाठी जिल्ह्यामध्ये हे मंडळ प्रसिद्ध आहे. लाडक्या विघ्नहर्त्याचं रूप हे निराकार समजलं जातं आणि असंच रूप साकारलं आहे या गणरायाचं अकोल्यामध्ये वीर भगतसिंग गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं यावर्षी हटके बाप्पा साकारण्यात आला आहे आणि घरगुती वापराच्या भांड्यांपासून हा बाप्पा साकारण्यात आला आहे. गेल्या 55 वर्षापासून दिव्यांग मूर्तिकार टिल्लू टावरी हे वेगवेगळ्या प्रकारचे बाप्पा साकारतात आणि यावर्षी त्यांनी घरगुती भांड्यांचा वापर करत एक वेगळ्या पद्धतीनं बाप्पाचं रूप जे आहे ते साकारलेलं आहे. आणि यावर्षी नेमकं गणरायाचं भांड्यांपासून रूप साकारण्याचं काय कारण आहे आपण त्यांनाच विचारूयात. मूर्तिकार दिव्यांग टिल्लू टावरी आपल्या सोबत आहेत. दादा, काय नेमका तुमचं वैशिष्ट्य आहे? वैशिष्ट्य असं आहे की भांडे हातात असते. भांड्याच्या दुकानमध्ये गेलो, भांडे दिसले आणि त्या म्युझियम मधून फोन आला की आपल्याला भांड्याचा गणपती बनवायचा आहे. भांडे दिसून जाताना भांडे दिसले तर यावर्षी भांड्याचा गणपती बनवू असं विचार केलाय. 10 दिवस आम्ही ते गणपती बसवतो, ते नंतर म्युझियममध्ये पाठवून देतो. आम्ही मूर्तीला विसर्जन करत नाही, काही प्रदूषण फैलवत नाही, पण मूर्ती बनवून ते आम्ही म्युझियममध्ये देऊन देतो. जयेश गावंडे, पुढारी न्यूज, अकोला. गणेशोत्सवात आपण गणरायाची अनेक रूपं दाखवली आहेत. बीडच्या इन्फंट इंडिया आनंदग्राम या HIV ग्रस्त बालकांसाठी काम करणाऱ्या प्रकल्पात वटवृक्षातच श्री गणेशाची मूर्ती रेखाटलेली आहे. विशेष म्हणजे या मूर्तीला सुपासारखे देखील कान आहेत. गणपती बाप्पाच्या रूपानं वृक्ष संवर्धनाचा अनोखा संदेश दिला गेलाय. याच वटवृक्षामध्ये सुंदरपणे साकारलेल्या श्री गणेश आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. निसर्गदत्त रूपाचा हा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी वेगवेगळ्या संस्था, सामाजिक संस्था पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळतं आपल्याला अनेक ठिकाणी. बरेचदा यावर मोठी चर्चा होते, परंतु त्याची अंमलबजावणी मात्र फारशी होताना दिसत नाही. परंतु बीडजवळच्या इन्फंट इंडिया या संस्थेमध्ये पर्यावरणपूरक असा गणेश साकारण्यात आला आहे. झाडालाच गणेशाचं रूप देऊन हा गणेशोत्सव या ठिकाणी साजरा केला जातोय. अतिशय कल्पकतेनं एका वडाच्या झाडालाच हे गणेशाचं रूप देण्यात आलं आहे. अगदी गणपतीचे कान जसे सुपासारखे असतात असं म्हटलं जातं, तशाच पद्धतीने कान देखील हे सुपाच्या माध्यमातूनच इथं तयार करण्यात आले आहेत. या माध्यमातून मी मंदिरामध्ये नाही तर झाडामध्ये आहे असा एक संदेशच या ठिकाणाहून दिला गेला आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा असावा असं एक आदर्श उदाहरणच या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून देण्यात आलं आहे. आपल्यासोबत ही जी संकल्पना ज्यांनी प्रत्यक्ष अंमलात आणली त्या ताई आहेत. काय सांगाल ताई, नेमकी कशा पद्धतीने ही सगळी संकल्पना सुचली आणि कशी मूर्त स्वरूप आली याला काय सांगाल? नमस्कार, मी डॉक्टर जागृती बोरसे. नुकतंच आमचं लग्न झालं आहे. इथे मी आनंदग्रामला आली बीडमध्ये. 6 महिने झाले आम्हाला. 6 महिने झाले आमच्या लग्नाला. आणि इकडे आल्यानंतर लक्षात आलं की मराठवाड्यामध्ये खूप जास्त दुष्काळ आहे, पाण्याची टंचाई आहे आणि झाडंही कमी प्रमाणात आहे. ऐकून होती, पण प्रत्यक्षात जेव्हा इतर ठिकाणी बघण्यात भेटलं, म्हणजे जाण्यात आलं आणि तिथे दिसलं तसं. आणि शिवाय इथे इन्फंट इंडियाला आल्यानंतर इथे पण खूप सारी झाडं लावली. इथे माझ्या सासू सासऱ्यांचं, इथल्या सर्व लोकांचं झाडांवरचं प्रेम लक्षात आलं. त्यांनी विविध कार्यक्रमांमधून ते झाडं लावत असतात, त्यांचं संगोपन करत असतात. ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात घेऊन असं वाटलं की ह्या वर्षीचा गणपती बाप्पा हा आपण झाडामध्येच साकार करावा आणि ह्या गणपतीची आम्ही स्थापना केली. नक्कीच गणेशोत्सवाच्या माध्यमातून एक पर्यावरण संवर्धनाचा आणि विधायकतेचा संदेश इन्फंट इंडियामधून दिला गेला आहे. अशाच पद्धतीनं सर्व बाप्पांच्या भक्तांनी वृक्षसंवर्धन करावं या माध्यमातून आणि गणेशोत्सवातून जो प्रदूषणाचा जो प्रकार होतो तो देखील टाळला जावा असा संदेश या ठिकाणाहून दिला गेला आहे. नक्कीच यापुढे जे गणेश भक्त आहेत ते सुद्धा या अशा पद्धतीने विधायक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतील अशीच अपेक्षा आता या ठिकाणाहून व्यक्त केली जाते. उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आता जाऊयात नवी मुंबईमध्ये. नवी मुंबईच्या ऐरोलीतील सेक्टर 3 मधील चौधरी कुटुंबियांनी घरामध्येच पौराणिक मंदिर साकारलंय. गुहेमध्ये ध्यानस्थ बसलेल्या गणरायाचा आकर्षक देखावा चौधरी कुटुंबियांनी साकारलेला आहे. घरातील संपूर्ण खोलीचा वापर करत पौराणिक मंदिर, गुहा, धबधबा, झाडे, वेली असा देखावा इथं साकारण्यात आलाय. चौधरी कुटुंबियांकडून दरवर्षी कलात्मक देखावे गणरायासाठी साकारले जातात. आणि यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. गणपती बाप्पा मोरया.